छत्रपतींचा पुतळा समुद्रात उभा करण्याच्या कल्पनेवर राज ठाकरेंनी टीका केली आहे। महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन न करता नुसते पुतळे उभे करण्याला काहीच अर्थ नसल्याची टीका त्यांनी पुण्यात केली। पुण्यातील सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या वतीनं आयोजित दृश्य कीपिंग इट अलाइव्ह या वस्तू संवर्धन प्रदर्शनाचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झालं। यावेळी राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। राजकारणाचा विषय नाही, परंतु तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही ज्यावेळेला समुद्रामध्ये उभा करणार, कोणाच्या तरी डोक्यातनं मूर्खासारखी कल्पना येते काय तर म्हणे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा 2 इंच उंच। ज्याच्या डोक्यातनं कल्पना आली त्यांनी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिला नव्हता किंवा पाहिलाही असेल, पण अंदाजच नाही, कल्पनाच नाही। स्टॅच्यू ऑफ लिबर्टी एवढा जर समजा छत्रपती शिवरायांचा जर आपला पुतळा उभा करायचा असेल, तोही घोड्यावरती बसलेले अश्वारूढ पुतळा, तर त्या हाईटला जर त्याच्यापेक्षा 2 इंच उंच जर समजा आपण करणार असू, तर म्हणजे महाराजांचा जिरेटोप आहे तर त्याच्यापेक्षा 2 इंच उंच झाला, घोडा केवढा झाला। शिल्पकार कोण आहेत, कोणाला देणार आहात तुम्ही हे बनवायला, कोणाला देणार आहात बरं? असा कोणता, ती स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जिकडे उभी आहे तिथे एक आयलंड आहे, त्या आयलंडवरती तो उभा केला आणि तोही फ्रान्स गव्हर्नमेंटने अमेरिकेला तो भेट दिलेला आहे, तेव्हा बनलेला आहे तो। आज जगामध्ये इतक्या लोकांकडे इतके पैसे आहेत, इतक्या देशांकडे पैसे आहेत, परत तसं धाडस कोणी केलं नाही। का नाही केलं? एक रिओचा पुतळा आपण बघितला आणि हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, आणि मला असं वाटतं इथे कुठे हाँगकाँगला एक काहीतरी गौतम बुद्धाचा पुतळा आहे, पण एवढे मोठे पुतळे त्याच्यानंतर बनले नाहीत। खरं बनवायला पाहिजे, खरं घडवायला पाहिजे तर महाराजांनी उभे करून ठेवलेले गडकिल्ले जे आहेत ते चांगले केले पाहिजेत। आपण नुसते पुतळे उभे करून काय करणार आहोत आपण? मी किती वर्ष हा विषय मांडतोय की हे जे सगळे गडकिल्ले आहेत जिथे महाराजांच्या पायाचा स्पर्श झालेला आहे, जिथे महाराज राहिलेत, जिथे महाराज गेलेत, ते गडकिल्ले, त्या गडकिल्ल्यांचं त्या वास्तू जपल्या पाहिजेत। ती खरी स्मारक आहेत। पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना आपण काय दाखवणार आहोत, आपण काय सांगणार आहोत? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।